महोत्सव असतात, पण नवरत्नांचा महोत्सव खूप कमी ठिकाणी चालू होतो आणि प्रत्येकाला वाटतं की आपण कोणत्या ना कोणत्या तरी ग्रहाची अंगठी घालावी किंवा आपण कोणतं तरी पेंडल घालावं असं प्रत्येकाला वाटतं. पण कोणतं घालावं, नक्की आपण कोणत्या दिशेने जावं हे आपल्याला समजत नाही. तर त्यासाठी अवराशास्त्र म्हणून आहे की आपण ज्योतिषशास्त्रावरती अभ्यास करून रत्न तर घालतोच, पण त्याच्याही पुढचं एक पाऊल म्हणजे अवराशास्त्र आहे की आपल्या तोंडातली लाळ घेऊन त्या लाळेवरून आपली आभा, आपली एनर्जी कशी आहे आणि त्या एनर्जीवरून आपल्याला कोणतं रत्न लाभतं हे आपण पाहू शकतो. त्याला म्हणायचं अवराशास्त्र. आपण आज त्याचा एक डेमोसुद्धा पाहणार आहोत. अवराशास्त्र म्हणजे थोडक्यात सांगतो की आपण एखादा गुरूंचा, महाराजांचा फोटो पाहतो आणि फोटोच्या मागे जे वलय आपल्याला दिसतं ते वलय म्हणजे आभा, वलय म्हणजे ऑरा, एनर्जी. आणि आपली एनर्जी किती फूट आहे, आपली एनर्जी किती पॉझिटिव्ह आहे हे आपण त्यावरनं पाहायचं आहे आणि त्यावरून आपल्याला कोणतं रत्न सूट होतं आहे हे आपण त्यावरून पाहू शकतो. आणि ते रत्न लाभतंय का नाही लाभतंय हे आपल्याला डोळ्यासमोर दिसतं. म्हणजे आपली एनर्जी किती आहे आणि ते रत्न हातामध्ये घेतल्यावरती आपली एनर्जी किती वाढली हे आपल्याला डोळ्यासमोर दिसू शकतं. असं हे अवराशास्त्र आहे. याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो. अवरा म्हणजे काय की आपण ब्लूटूथ वापरतो मोबाईलमध्ये आणि मोबाईल एका ठिकाणी ठेवला आणि आपण ब्लूटूथवर बोलत बोलत समजा आपण लांब गेलो, जिथपर्यंत त्याची कनेक्टिव्हिटी आहे तिथपर्यंत ते आपल्याला आवाज येईल किंवा फोन चालू राहील. तर त्याची कनेक्टिव्हिटी संपली की आपल्याला आवाज येणं बंद होईल. तसं आपली कनेक्टिव्हिटी किती आहे, आपला आवरा किती आहे, आपली ताकद किती आहे आणि आपला व्यवसाय किती वाढवायचा आहे. आपण म्हणतो की अंथरूण बघून पाय पसरायचे, इथं तसं नाही आहे. इथं अंथरूण किती लांबवर म्हणजे पायगाड्या टाकू शकतो आपण. हे रत्नांची ताकद आहे आणि त्यानुसार आपण आपली रत्न चॉईस करू शकतो आणि ते रत्न समोर समोर पाहू शकतो. असं आहे. धन्यवाद.